की जे ब्रोकरेज वगैरे आहे ते जास्त लागायचं आणि तो माझा लॉस होत गेला. टायमात मला असं कळलेलं की माझ्या आईने माझ्या शिक्षणासाठी सोनं वगैरे तिथं बँकेमध्ये ठेवलेलं. हे सगळं मला जॉब क्विट केल्यानंतर आईने सांगितलं की असं असं आहे. मग त्याच्यानंतर मी जास्त डिप्रेशनला गेलो. शेवटी एक दिवस मी घरात रडलो म्हणजे मला अनावरच झालं ते की पैसेच येत नाहीत, तर मी काहीतरी मला करू द्या ना तुम्ही. गवंडी आणायला पण मी पैशाचा ऑफर नाही केला. आणि नंतर मग तिथे आम्ही रात्रीतच कोपा केला. दिवसाला लाज वाटत होती करायला, पण रात्री आम्ही वेल्डिंग करायला गेलो. तर त्याला बोललो मी गॉगल घे. त्याने गॉगल घ्यायला नाही घातो, त्याने रात्री वेल्डिंग केली. तो 2-3 दिवस मग डोळे घेऊन होता. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या पॉडकास्टच्या तिसऱ्या एपिसोडमध्ये. आज आपण एका अशा व्यक्तीला भेटणार आहोत जिला खरं तर इंट्रोडक्शनची गरजच नाही आहे. तुम्ही जेव्हा बघाल तेव्हा स्वतःच ओळखून जाल. तर मी फक्त एक नाव सांगतो. तर चला मग स्वागत करूया यश शिर्के यांचं. नमस्कार दादा. नमस्कार. पण तरी ज्या व्यक्तींना माहीत नसेल की यश शिर्के कोण, कुठे आणि काय बिझनेस रन करतो, तर मी एक छोटंसं शॉर्ट इंट्रोडक्शन देतो त्याच्याबद्दल. तर यश दादा हा आपला अलिबागमध्ये आहे. मेन म्हणजे गुळाचा चहा हा व्यवसाय आहे त्याचा. त्याला हा व्यवसाय करून जवळ-जवळ 3 वर्ष झाली. 3 वर्ष हा व्यवसाय चालू आहे त्याचा. आणि शिर्के गुळाचा चहा याच्या आतापर्यंत 5 ब्रांचेस झाल्या आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी या ब्रांचेस आहेत. आपण दादाला क्वेश्चनिंग करूच त्याबद्दल कुठे-कुठे आहे नक्की लोकेशन वगैरे. पण तत्पूर्वी आपण दादाला त्याच्या सुरुवातीचा जो काळ होता, तो कसा होता आणि त्यांनी गुळाचा चहा टाकायचं का ठरवलं आणि शिक्षण काय, कुठे होता? याबद्दल थोडी एक माहिती घेऊया. तर मग दादा, सुरुवातीबद्दल आम्हाला थोडं सांगशील काय की कॉलेज कधी झालं, नंतर जॉबला गेलास की नाही गेलास, की डायरेक्ट बिझनेस करायचं सुचलं तुला? तर सुरुवातीला मी डिप्लोमा केला मेकॅनिकल. तर तो पण मित्राच्या सांगण्यावरून केला. ॲक्च्युअल मला ते काहीच माहीत नव्हतं की काय असतं. तर मित्र बोललेला की आपण 10वी बोललेला की आपण डिप्लोमा करूया. आणि तो मला बोलला मी मेकॅनिकल करणार आणि मला मेकॅनिकलला टाकून तो इलेक्ट्रिकलला गेला. तिथे माझी जरा म्हणजे पूर्ण इच्छा गेलीच होती शिकायची पूर्ण. आणि नंतर मग ते कसं-बसं आपलं पूर्ण केलं. चांगल्या टक्क्यांनी पण पूर्ण केलं. आणि नंतर जॉबसाठी गेलो पॉस्कोला. पॉस्कोला जॉबसाठी गेलो. आणि तिथे स्टार्टिंगलाच गेलो तर मला त्याची काहीच माहिती म्हणजे काहीच आयडिया नव्हती. तर तिथे मी डायरेक्ट मला फोन आलेला त्यांचा, एक ऑनलाईन भरलेला म्हणून फॉर्म त्यांचा. आणि मी विदाऊट बायोडाटा, रिझ्युमे डायरेक्ट घेऊन गेलो. म्हणजे काहीच घेऊन नव्हतो गेलो. आपल्याला नुसता फॉर्मल घालून गेलो आणि डायरेक्ट गेलो. आणि तिथे आमचे इंटरव्ह्यू वगैरे झाले. 7-8 जण, जास्तच जण होतो आम्ही. आमचे इंटरव्ह्यू झाले. टोटल एका दिवसात 4 इंटरव्ह्यू झाले. आणि त्या 7-8 जणांमध्ये पूर्ण एकदम प्रॉपर निघून वगैरे आलेले. आणि सगळं त्यांचं म्हणजे बायोडाटा बोला, म्हणजे बॅग बोला त्यांची एक प्रॉपर एकदम जसं बोलत ना, एक स्कॉलर, हुशार वगैरे लोकं असे ते एकदम हुशार होते. तर त्यांच्यामध्ये कोणच सिलेक्ट नाही झालं. त्याच्यामध्ये मी सिलेक्ट झालो. तर तिथून थोडा मला कॉन्फिडन्स आलेला की आपण काहीतरी करू शकतो की आपण चल एवढे चांगले दिसतायत. आपलं दिसणं पण एवढं नीट नव्हतं तेव्हा, म्हणजे वागणं एवढं चांगलं नव्हतं. मग तिथून मी तिथे सिलेक्ट झालो. आणि तिथे गेल्यानंतर मी 5-6 महिने तिथे नीट काम केलं. आणि नंतर आपलं कोरोनाचा काळ. तर कोरोनाचा काळ आला तर तिथं काय झालं की मी जवळ-जवळ 3 महिने एका कंपनीमध्ये होतो. आणि तिथे मी 12 तास ड्युटी करत होतो. तर 12 तास ड्युटीला मी एवढा कंटाळलेलो की मला जॉब करायचंच वाटत नव्हतं. आता जॉब करावंसं वाटतच नव्हता. तर मग तिथून मी काय केलं की आमचे जे सर आहेत, म्हणजे समजा अजित सर बोला, तर सरांची नाव घेतो मी. अजित सर बोला, विक्रांत सर, रोहन सर, सागर सर, हे शेअर मार्केट करायचे. शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग वगैरे करायचे. मला काहीच माहीत नव्हतं. शेअर मार्केट हे काय असतं ते पण मला माहीत नव्हतं. तर मग शेअर मार्केट मला शिकायचं आहे. मी एक सरांना, माझे ते रूम पार्टनर होते विक्रांत सर म्हणून, त्यांना विचारलं की मला शेअर मार्केट शिकायचं. ते मला बोलले की तू शिकू नकोस, तू स्वतःचं वाटोळं करून घेशील याच्यात. शेअर तरी पण मला असं होत होतं की मला शिकायचंच आहे. म्हणजे कारण की मला जॉब सोडायचाच होता. मला काहीतरी एक साईड इन्कम पाहिजे होता की जेणेकरून मी तो जॉब सोडू शकेन. तर शिकायचं करून मग मी अजित सरांकडे गेलो. आमचे सर होते अजित पाटील म्हणून. तर त्यांनी मला स्टार्टिंगला थोडं शेअर मार्केटचं शिकवलं. आणि नंतर मग मी काय झालं की जिथे जी शिफ्ट होती आपली कंपनीतली, तिथे
फर्स्ट आणि सेकंडला जास्त काम असतं. काम असण्यापेक्षा तिथे मोबाईल यूजच नव्हते करून देत फर्स्ट आणि सेकंड शिफ्टला. आणि नाईट शिफ्टला आपण 12 नंतर किंवा 11 नंतर मोबाईल यूज करू शकतो. मग तिथे मी त्यांच्याकडून मुद्दामून नाईट शिफ्ट मागून घ्यायचो, की जेणेकरून मला शेअर मार्केटचे व्हिडिओ बघता येतील किंवा आपलं थोडंफार काय शिकता येईल अजून नवीन वेगवेगळं. आणि सकाळच्या टायमात मला ट्रेडिंग करता येईल. कंपनी सकाळी 7:00ला सुटणार. मग तसा 1 वर्ष मी इथे टोटल नाईट शिफ्टवरती शिकलो शेअर मार्केटचं आणि तिथून मग मी ती कंपनी क्विट केली. मग आता जसं तू बोललास की कंपनी क्विट केली, शेअर मार्केटचं नॉलेज होतं चांगल्यापैकी तुला, बऱ्यापैकी पैसे पण बनत होते. मग अशी काय डोक्यात आयडिया आली, काय वेळ आली की तुला वाटलं की आपण व्यवसायात उतरावं आणि असं गुळाचा चहा याचा व्यवसाय करावा, असं काय झालं? त्याचं असं झालं, की जेव्हा मी कंपनीत होतो, तेव्हा चांगलं चालू होतं. कारण की तेव्हा मी एक लिमिटेड टाईम ट्रेडिंग करायचो. म्हणजे 1 तास बोला, 2 तास बोला. नंतर घरी आलो, थोडा सेटअप केला छोटासा आणि त्यानंतर मी दिवसभर ट्रेडिंग करायला लागलो. जिथे माझे दिवसाला 1 ते 2 ट्रेड व्हायचे, तिथे घरी येऊन मला पूर्ण दिवस भेटायचा. त्याच्यात मी 30 ते 40 ट्रेड करायचो. मग त्याच्यामध्ये काय व्हायचं, की जे ब्रोकरेज वगैरे आहे ते जास्त लागायचं आणि तो माझा लॉस होत गेला. म्हणजे जिथे मी स्टार्टिंगला काय 1-1.5 लाख रुपयाची सेव्हिंग केलेली कंपनीमध्ये 1.5 वर्ष जॉब करून, ती हळू कमी होत चाललेली. कमी होत चाललेली म्हणजे मला घर खर्च पण स्वतःला बघायला लागतो सगळा. कारण की माझे जे वडील आहेत, ते लहानपणीच वारलेले आहेत. म्हणजे मी जेव्हा 9 महिन्याचा होतो, तेव्हाच ते वारले. संपूर्ण माझ्या आईनेच शिकवलेलं आहे. हां. आणि त्याच्यानंतर जेव्हा मी तो जॉब क्विट केला आणि जेव्हा घरून मला पैसे म्हणजे येतच नव्हते कुठून, इन्कमच चालू नव्हतं. आणि त्याच टायमात मला असं कळलेलं, की माझ्या आईने माझ्या शिक्षणासाठी सोनं वगैरे तिथं बँकेमध्ये ठेवलेलं. म्हणजे पैसेच नव्हते, तर ऑप्शन नाही. परत फंडातून वगैरे पैसे काढणे. हे सगळं मला जॉब क्विट केल्यानंतर आईने सांगितलं, की असं-असं आहे. मग त्याच्यानंतर मी जास्त डिप्रेशनला गेलो. मग डिप्रेशनला गेल्यानंतर असं चाललेलं, की मी काय करू? म्हणजे माझ्याकडे काहीच पर्यायच नव्हता. जर इन्कमच येत नाही, तर मग म्हणजे घर खर्च चालणार कसा काय? बरोबर. तर मग एक दिवस काय झालं, मी सरांना फोन केला. अजित सर म्हणूनच त्यांना फोन केला आणि त्यांना मी म्हटलं, की "सर मला काहीतरी करायचं आहे वेगळं, पण मला जॉब नाही करायचा. मला काय पण चालेल, मी काहीही करीन. मी लाच सोडून दिलेली पूर्ण. मी काही करीन बोललो, मला पण जॉब नाही करायचा." मग त्यांनी सांगितलं, की "एक छोटासा व्यवसाय बघ. काय तुझ्या डोक्यात असेल तर चालू कर." मी पहिला काय करणार होतो माहिती आहे तुम्हाला? मी पहिला कॉफी शॉप करणार होतो. कॉफी शॉप म्हणजे एक नॉर्मल माझी जागा एकदम छोटी होती. त्याच्यामुळे मी कॉफी शॉपचाच विचार चालू होता. पण नंतर त्यांना फोन केला परत 2-3 दिवसानंतर माझं कॉफी शॉपचं चाललंय. तर त्यांनी मला एक आयडिया दिली, की तुमच्या इथे गुळाचा चहा कुठे अवेलेबल मिळतो का? हं. आणि गंमत अशी होती, की जो गुळाचा चहा आहे, तो मी कंपनीत असल्यापासून बनवतोय. हां. हां, म्हणजे जे सर होते माझे, त्यांना मी म्हणजे आम्ही दुपारच्या वेळेला किंवा असंच काहीतरी मजा-मजामध्ये आम्ही साखरेचा चहा पितच नव्हतो कंपनीमध्ये. तिथं गुळाचाच चहा पित होतो. म्हणजे समजा पूर्ण दुधाचाच बनवला, बनून जायची छोटी क्वांटिटी. तर मग त्यांना मी घरी एकदा मोठ्या क्वांटिटीत बनवायला गेलो चहा, तर तो फुटला. हां. मग मी त्यांना फोन केला, मला नाही होत आहे ते गुळाच्या चहाचं. मग त्यांनी मला एक आयडिया दिली, की जे आमचे दुसरे सर होते, तेजस सर, त्यांचे बंधू आहेत म्हणजे भाऊ, मोठे भाऊ. त्यांनी एकाची फ्रँचायझी घेतलेली गुळाच्या चहाची. त्याचं नाव नाही घेऊ शकत मी. हां. मोठा ब्रँड आहे तो पण. मग त्यांना ह्यांनी अजित सरांनी माझ्याकडून त्यांना रिक्वेस्ट केली, की तुम्ही त्याला देऊ शकता काय? तो काय तुमच्या इथे धंदा करायला येणार नाही. तो अलिबागलाच करणार आहे त्याचं जे काय करणार आहे ते. मग त्यांची रिक्वेस्ट केल्यावर त्यांनी मला 1-2 दिवसानंतर परत फोन केला आणि मग त्यांना मी विचारलं नॉर्मल कसं काय आहे? त्यांनी आपल्याला आयडिया दिली. ते पण माझ्यासाठी देवासारखेच आहेत. अजित सर बोला किंवा ते तेजस सर, योगेश सर. कारण त्यांनी मला एवढं मोठं सांगितलं स्वतःचं. कारण की त्यांनी त्यासाठी 2.5 लाख, 2 लाख, 3 लाख त्या खास रेसिपीसाठी भरलेले होते आणि ते आपल्याला फ्रीमध्ये दिली. हो. तर मग दादा तू बोललास की त्याची रेसिपी वगैरे सांगितली तुला. मग ती ट्राय कोणावर केलीस? म्हणजे तू बनवलास आणि कोणाला टेस्टिंग वगैरे करायला? मी ट्रायल म्हणजे प्रत्येक वेळी म्हणजे आतापर्यंत जे प्रॉडक्ट मी आणलेत मार्केटहून, ते सगळे ट्रायल मी पहिले गावातल्या पोरांवर होतो. जे काय असेल ते पहिल्या गावातल्या पोरांवर होतो. तो चहा पण मी स्टार्टिंगला जेव्हा बनवला, तेव्हा गावातल्या प्रत्येक पोराला मी फोन करून वैयक्तिक घरी बोलावलेला आणि मी चहा समोर त्यांच्या बनवला सगळ्यांच्या. असा-असा बनतं म्हणून. त्यांना पण शिकवलेलं डायरेक्ट. तेव्हा मला एवढं नव्हतं कळत. चहा मी बनवला सगळ्यांच्या समोरच आणि त्यांना टेस्ट करायला दिला. मग ते जो एक गावातले पोरगा आहे, तो दूध पण पीत नाही. त्याचं नाव तेजस म्हणून आहे, तेजस.
तर दूध पण पित नाही, तर त्यांनी तिथं चहा पण पिलेला आहे डायरेक्ट. म्हणजे मी बोललेलो आहे त्याला, म्हणजे मी फोर्स केला म्हणून त्यांनी चहा पिलेला आहे. मग त्याला पण तो चहा आवडलेला आहे. त्याच्यामुळं मला जरा कॉन्फिडन्स आला, की चला आपलं काहीतरी होईल म्हणून. बरोबर. आणि आता रेसिपी झाली, टेस्ट ओके आली. मग आता पुढची स्टेप असेल तुझी, की शॉप वगैरे टाकायचं. मग त्यासाठी तू लोकेशन कशी फाइंड केलीस आणि त्या खर्च द्यायला लागेल, तो कसा मॅनेज केलास? काय नंतर स्टेप्स होता? तर जो खर्च होता, तर खर्चासाठी माझे पैसेच नव्हते बघितलं तर. काहीतरी 50,000 ते 60,000 माझ्या अकाउंटला बॅलन्स होता तेव्हा. आणि इथे जागा म्हणजे गावातली गावठाणच आहे त्याला. तर इथे मी पहिलं आमचं स्वतःच होतं ते. तिथे मी नॉर्मल आपली शेड होतीच. थोडी शेड होती. त्याला कोबा-बिबा काय नव्हता. माती होती, जाम घाण होती. काचा-बिचा सगळ्या खाली पडल्या सगळं पूर्ण. तर ते गवंडी आणायला पण मी पैशाचा वापर नाही केला. तर त्याला जो खाली कोबा वगैरे आहे, तो पण माझ्या गावातल्या पोरांनी मदत केलेली आहे. हर्ष झाले, राज झाले, प्रथमेश झाला एक. माझा स्वतःचा एक भाऊ आहे छोटा, म्हणजे मोठा भाऊ आहे थोडा एक, प्रथमेश तो पण. मग ते स्वतः सगळं आम्ही सगळे तिकडच्या ज्या पहिलं जाम घाण होती, सगळी घाण गोळा केली इकडं, एक साईडला आणून टाकली आणि नंतर मग तिथे आम्ही रात्रीतच कोबा केला. दिवसा लाज वाटत होती करायला. त्याच्यामुळे रात्री म्हणजे सगळ्यांना टाईम पण कोणाला नव्हता भेटत दिवसा. मग रात्रीच केलं सगळं जे काय होतं ते. आणि वेल्डिंगची एक गोष्ट झाली. वेल्डिंग करायची होती. तर वेल्डिंगची एक गोष्ट झाली. तर वेल्डिंग करायचं काय झालं, की गावातल्या एकाने आय-टी-आय केलेला वेल्डिंगचा. पंकज म्हणून नाव आहे. तर मग त्याला मी वेल्डिंगची मशीन अर्धीच केली. एक काकांकडून रिक्वेस्ट करून आणि त्यांनी रात्री वेल्डिंग करायचं ठरवलं. मग रात्री आम्ही वेल्डिंग करायला गेलो. तर त्याला मी बोललो, त्याला बोललो मी गॉगल घे. त्याने गॉगल नाही घातलं. त्याने रात्री वेल्डिंग केली. बऱ्यापैकी म्हणजे 3-4 वगैरे वेल्डिंग केली. 3-4 पोल वगैरे वेल्ड केले. नंतर मग तो बोलला, "नको करू, बस झालं." आणि तो 2-3 दिवस मग डोळे घेऊनच होता. पंकज म्हणून त्याचं नाव आहे. आणि मग नंतर मग दुसऱ्या दिवशी काय केलं मी, तिथे आमच्या जवळचे काका म्हणून आहेत वेल्डिंगवाले. तर त्यांना बोलावलं आणि त्यांना बोललं, "माझे सध्या पैसे नाहीत. तुम्हाला मी 1500 ते ₹2000 देऊ शकतो. एवढेच माझे पैसे." ते बोलले, "ठीक आहे." मग त्यांनी ते मला वेल्डिंगचं थोडंफार जे होतं स्टार्टिंगला, ते करून दिलं तेवढं काम. आणि बाकी सगळं जे काम आहे, जे सिमेंट शीटचा वापर केलेला आहे. कारण की सिमेंट शीट सगळ्यात स्वस्त ₹600 का ₹700 ला एक बसते. आणि सिमेंट शीटचा वापर केला आणि फक्त कलर मारला. आणि जे स्टार्टिंगचं साहित्य होतं, तर पनवेलला जायचं कसं वगैरे, तर आमची इकडची गाडी वगैरे जाते. शोरूममधला एक माझा मित्र आहे. त्याची गाडी वगैरे जाते पनवेलला आठवड्यातून 2-3 वेळा. तर त्याच्यासोबत एकदा गेलो. एकदा हे आणलं सामान. परत दुसऱ्यांदा गेलो, ते आणलं सामान. तसं करून स्टार्टिंगला मी दुकान आपलं चालू केलं. तर आता तू जसं की बोललास, की दुकान चालू केलं. पण हे चालू करण्यामागे घरच्यांचा सपोर्ट किती होता तुला? म्हणजे घरचे हे तर डायरेक्ट बोलले नसतील, "जा चहाचं दुकान खोल, की जा कुठला तरी व्यवसाय कर." घरच्यांचं काय नक्की? घरच्यांचं काय म्हणजे आता घरच्यांचा स्टार्टिंगला सपोर्ट मला स्वतःच्या आईचा पण नव्हता स्टार्टिंगला. शेवटी एक दिवस मी घरात रडलो. रडलो म्हणजे मला अनावरच झालं ते, की पैसेच येत नाहीत, तर मी काहीतरी मला करू द्या ना तुम्ही. म्हणजे मी करायला बघतोय, पण तुम्ही करून देत नाहीत. तर चहाचं म्हणून प्रत्येकाला लाजच वाटत होती, घरातल्यांना पण. मी शिकलेलो आहे थोडा. मग त्याच्यामुळे त्यांना वाटतं तू जॉबच कर. अजून पण आई मला बोलते, की जॉबच कर. पण मला कळते म्हणजे तेव्हा त्या टायमाला कसं होतं, पैसे नव्हते म्हणून मला ट्रेडिंगमध्ये जास्त रस होता. त्याच्यामुळं मी बोललो मला काहीतरी साइड बिझनेसच पाहिजे आणि चहाचा म्हणजे कसं एकदम सोप्यात सोपा, कमी खर्चात चालू होणारा धंदा म्हणजे चहाचा. त्याच्यामुळं मी ते कसं-कसं आपलं चालू केलं. त्याच्यामध्ये आई नंतर मला लगेच सपोर्टला आली. जेव्हा दुकान चालू करत होतो त्याच्या 2-3 दिवसाच्या आधीच आई माझ्या सपोर्टला आली. कारण की मी रडलो. तर आई रडलो का संपलं, तू काय पाहिजे ते कर. असं होतं. म्हणजे भावविवाहाचं स्टार्टिंगला कोणीही बोलणार, घरातलं कोणीही बोलणार. असं नाही की माझ्याच घरातले. म्हणजे कोणाच्याही घरातले त्याला स्टार्टिंगला नाहीच बोलणार. म्हणजे चहाचं मी दुकान नव्हतं टाकमध्ये, ते टपरीच होती पकडून चाल. त्याच्यामुळं ते म्हणजे किती पण गरीब असेल, काही असेल, तरी तो चहाचं दुकान घरातले नाहीच बोलणार त्याला. हां. मग आता तू चालू केलंस, तू बोलतोस टपरी टाईप टाकलं, चालू केलंस. पण कस्टमर रिस्पॉन्स कसा होता? लोकं यायला लागली, की कसा सेल व्हायचा? मग तुला सामान आणायला लागायचं, ते मॅनेजमेंट कशी होती? तर स्टार्टिंगला काय होतं, फक्त मी थोडंसं सामान घेतलेलं. एक आपलं 10,000 ते 15,000त दुकान ते चालू केलेलं आहे.
जाम कमी खर्चात, जेवढं कमी होईल तेवढं कमी. कारण की मला परत घरातलं पण ते खर्चात बघायचं होतं 50-60 हजार. मग त्याच्यात काय झालेलं, स्टार्टिंगला जो रिस्पॉन्स तुम्ही बोलताय, तो स्टार्टिंगला रिस्पॉन्स असा काहीच नव्हता. जवळ-जवळ दिवसभर मी 3 ते 4 लिटरचा किंवा 5 लिटरचा धंदा करायचो. 5 लिटरचा धंदा किती झाला? एक पकडून त्याला ₹700 ते ₹800. तेवढाच धंदा करायचो दिवसभरात. हां, तर मग मी काय केलं, 1 महिना असाच गेला. पूर्ण 1 महिना असाच गेला. मी म्हटलं आता आपल्याकडे जर लोकं येत नाहीत, आपल्याला लोकांपर्यंत पोहोचायचं. तर नुकतंच तिथे आमच्या इथे मेडिकल कॉलेज चालू झालेलं. मी एक दिवस त्यांचा मेडिकलमधला सर आला माझ्याकडे आणि 2-3 पोरं घेऊन आला. तर तो बोलला, की "चहा तुमचा चांगला आहे. तुम्ही आम्हाला कॉलनीमध्ये सप्लाय द्याल का चहाचा? सकाळ आणि संध्याकाळ." मी म्हटलं, "ठीक आहे, देतो." मग तिथे मी चहा घेऊन रोज सकाळी चहा घेऊन द्यायचो, संध्याकाळी चहा घेऊन द्यायचो आणि दुकानामध्ये थर्मस एकच होता. एकच थर्मस. मग मी चहा घेऊन गेलो का दुकानात कस्टमर थोडे-थोडे यायचे. त्यांना आई थांबवून ठेवायची. तुम्ही थांबा, की बाबा नाही जाऊन आला, येतोय 2 मिनिटात येतोय, 5 मिनिटात येतोय असं करून. कारण की ते थर्मस घ्यायला परत इन्व्हेस्टमेंट झाली वेगळी. त्याच्यामुळे ते होल्डवर ठेवायचं. मग जेव्हा मी लोकांपर्यंत पोहोचलो, इथे गेलो. नंतर हळू दुपारी मी शोरूमला जायचं चालू केलं. इडली घेऊन हातात. स्टार्टिंगला लाज अशी मी बाळगलीच ना, की बाबा करायला पाहिजे. म्हणजे नको लाज वाटते असं. तर तेव्हा मला मेडिकल कॉलेजच्या पोरांचा जरा सपोर्ट मिळाला आणि तेव्हा मग मी 5 लिटरचा 10 लिटरवर गेलो. तू बोललास की सपोर्ट मिळाला म्हणजे एक रेग्युलर चालू झालं. त्यानंतर तुला फ्रँचायझीज द्यायची आयडिया कशी आली? मग आता तुझ्या करंटली 5 जर फ्रँचायझीज आहेत, तर त्याच्या मागची स्टोरी काय आहे? फ्रँचायझी द्यायची आयडिया म्हणजे जो वायशेतला जी फ्रँचायझी पडलेली आहे, तर ती आपण देत नव्हतोच ॲक्चुअल. म्हणजे मला हा मॉडेलच माहीत नव्हता. ॲक्चुअल काय असतं, फ्रँचायझी म्हणजे काय असतं? मला चहासाठी जी बिस्किटं येतात 5 वाली, ती पण असतात माहीत नव्हतं. मी आपली मर बेकरीतनं साधी बिस्किटं आणायचो आणि ती ₹2-2, ₹3-3 विकायचो दुकानामध्ये. तर मग तेव्हा एक मित्र आहे माझा इकडचा, सर्वेश म्हणून. तर तो मला म्हणाला, की मला चहा तुझा जास्त आवडतोय, तर मला पण चहाचं टाकायचं आहे. तर तू मला देतोस काय? म्हणजे तुझ्या नावानेच मी टाकतो. मी म्हटलं, "माझ्या नावाने का तुझ्या नावाने टाक." "नाही, मी तुझ्या नावाने टाकतो. मग तुझं नाव पण जरा मोठं होईल." मग तिथून त्यांनी माझी फ्रँचायझी घेतली. पूर्ण सेटअप त्याला मी करून दिलं तिथे. जेवढं कमीत जमेल, तेवढं कमीत मी त्याला सेटअप करून दिला. कारण की मी जिथे ₹1,00,000 लागतात ना, तिथे मी समोरच्याला सेटअप 50,000 ते 60,000तच करून देऊ शकतो. एवढी मला माहिती झालेली आहे दुकानांची, प्रत्येक दुकानांची. कारण मी तेवढ्या वेळ तिथे गेलेलो आहे. आणि पुढचं मग ऑटोमॅटिकच आपल्या फ्रँचायझी जात सुटल्या. हां. आणि गुळाचा चहा याच्यासोबत आपलं सोबत काय-काय मिळतं? म्हणजे आपल्या ह्याच्यात चहाच आहे फक्त की दुसऱ्या पण काही आयटम्स आहेत? आत्ता आपण रिसेंटली लास्ट मंथपासून जे अलिबागला शॉप चालू केलंय. तिथे आपण बन मस्का मी शिकलेलो आहे. पुण्याला खास गेलेलो मी त्यासाठी, बन मस्का शिकण्यासाठी. मग तिथे म्हणजे मस्का शिकलेलो आहे, क्रीम शिकलेलो आहे तिथली आणि अजून चॉकलेट. तर हे सध्या 3 व्हेरियंट आपले चालू आहेत अलिबागच्या शॉपवरती आणि पिंपळगाठच्या शॉपवरती. तर आता तू गुळाचा चहा चालू केलास. पण चहाचा मेन म्हणजे कसं आपण थंडी असली किंवा पावसाळा या टाईमात चहा एकदम बेस्ट चालतो. तर तू चालू केलास ती ड्युरेशन काय होती नक्की, की तू ते डोक्यात ठेवूनच चालू केलेलंस, की यार थंडी आता चहाचं हे चालणारच चालणार ह्या टाईपमध्ये? त्यांना असं काय नाही. माझ्या डोक्यात एवढंच होतं स्टार्टिंगला दुकान चालू करताना, की मला कुठून तरी ₹200 यावे. 200 ते ₹300 की जेणेकरून माझा जो घरातला खर्च आहे, तो निघून जाईल आणि मला ट्रेडिंगला डोक्यावरती ओझं नाही राहणार. तर मग त्याच्यानंतर जो ड्युरेशन होता चहाचा, तो होता आपला मार्चमध्ये, एकदम गरमीच्या टायमाला. तेव्हा मला काही अक्कलच नव्हती. अक्कल म्हणजे एक बघून त्याला एक की म्हणजे धंद्यातलं मला एक पण नव्हतं माहीत. हां. स्टार्टिंग पण नव्हती. म्हणजे धंदा आमच्या घरात कोणी केलेलाच नाही. हं. तर कोण सांगणारं पण नव्हतं. गावात पण कोणी धंदा असा केलेला नाही असा प्रॉपर असा. तर कोण सांगणारं नव्हतंच मला. तर मग मी स्वतःहूनच तुला डायरेक्ट चालू करून दिलं गरमीच्या वातावरणात आणि आपल्याकडं अलिबागला गरमी म्हणजे जास्त असतं. हां. आणि गरमी हटतच नाही. तर पहिले 3 महिने एवढे खराब गेलेत, का असं वाटत होतं की नकोच. हं. म्हणजे काय करतोय मी हे? बरोबर. कारण की आपल्या अलिबागमध्ये चहासाठी एवढे कस्टमर नाही आहेत, जेवढे असायला पाहिजे. हं, हं. प्रत्येकाच्या घरात चहा बनतोय. बरोबर.
त्याच्यामुळे आपल्या इथे अलिबागमध्ये एवढे कस्टमरच नाहीत आणि आपण इथं चालू केलं गरमीच्या ह्याच्यामध्ये त्याने अजूनच कोण येत नव्हतं. तर मग राव तू बोललास, की सुरुवातीला 2-3 महिने कायच नाही. मग असं वाटलं, की चुकीचा धंदा स्टार्ट केलाय, तर काही होऊ शकत नाही याचं किंवा स्विच मारतो दुसऱ्या धंद्याला असं काही वाटलं का तुला? 100% वाटलं. स्टार्टिंगला जे 3 महिने आहेत हं, ते खूपच खराब गेले. हं. खूप म्हणजे मला काही पैसे भेटतच नव्हते त्यातनं. आपलं चाललंय म्हणून चाललंय. मेहनत करतोय आपली म्हणजे गाढव मेहनत बोलतात तशी स्टार्टिंगला मेहनत करत होतो आपली नुसतीच. स्विच करायचं डोक्यात आलेलं. मग मी काय करत होतो, की जेव्हा चहा चालू केला, गरमीचा टाईम आला म्हणजे गरमीचा टाईमच होतो पूर्ण. तर मग मी त्यात एक कोल्ड कॉफी ॲड केली. थंड म्हणून काहीतरी आणि मिल्कशेक ॲड केले. ते मिल्कशेक पण मी बनवायचं मला माहीत नव्हतं. मी पहिलं घरी बनवले. सगळ्या गावातल्या पोरांना पारले. ते बोलले, "ओके." मग मी त्या दुकानात चालू केले. तर मग तिथे थोडा गरमीत थोडं नॉर्मल जे यूथ कस्टमर आहे ते यायला लागलेलं आणि कॉलेजच्या पोरांना कोल्ड कॉफी खूप जास्त आवडते. त्याच्यामुळे ते येतच होते आपल्याकडे थोडे करून आणि तिघं-चौघं जण आले, तर त्यातला एखादा चहा पीत नाही. हं. पण तो कोल्ड कॉफी घेतो. बाकी 3 चहा घेतात. तर दादा आता शिर्के गुळाचा चहा हा ब्रँड एकदम ओके चाललाय. हं. पण मी जर सुरुवातीला नेला तुला इनिशियल तुझ्या स्टार्टिंगला, काय अशा 2-4 चुका तू सांगशील, की ज्या नाही करायला पाहिजे होत्या, पण त्या टाईमात झाल्या? ज्या चुका केल्यात मी, हं, ते काय केलं, की मी स्वतःचा ब्रँड बनवायला गेलो. हं. एक चूक होती म्हणजे स्टार्टिंग मी आता एक्सेप्ट करतो ती चूक होती, हं. की जर कोण नवीन घुसत असेल किंवा कोणाला नवीन जर करायचं असेल बिझनेस, तर त्यांनी स्वतःचा ब्रँड बनवायला जाऊ नका. खूप अवघड आहे. हं. खूप म्हणजे खूप अवघड आहे. ते माझं मे बी लक होतं, की लक होतं किंवा मी थोडी मेहनत घेतलेली जास्त. हं. त्याच्यामुळे ते थोडं लेव्हलला आलंय आता एका लेव्हलला आलेलं. हां. जर मी तेव्हाच कोणाची तरी फ्रँचायझी घेतली असती, तर मला जिथे 3 वर्ष लागले, हं. एवढा म्हणजे जो पैसा कमवायला, हं. तो मी जवळ-जवळ 1 वर्षातच कमवला असता. बरोबर. रेडीमेड भेटलं. सगळं रेडीमेड भेटत असतं तर. मी दादा आता समज मी जॉब करतोय किंवा बरीच अशी मुलं आहेत, तरुण आहेत जे जॉब करतायत आणि चाललं त्यांचं. पण बऱ्याच जणांचं मन नसतो जॉब करायचं. जॉब बरोबर आहे. तर त्यांना समज त्या सायकलमधून बाहेर निघायचं आहे, तर तू काय ॲडवाइस देशील त्यांना? त्यांना ॲडवाइस मी एवढीच देईन, की स्टार्टिंगला जर तुमच्या इथे साइड इन्कम कुठला नाही आहे, तर कोणीच जॉब सोडू नये. कारण की मी जी एक पकडून चला येडीगिरीच केली. येडीगिरी म्हणजे माझ्या घरी न कमवणारं कोण, मला म्हणजे बॅक सपोर्ट असतो, पकडून चला बॅक सपोर्ट असा सपोर्टच नव्हता. आणि मी ती रिस्क घेतली. ती रिस्क मी घेतली कारण की मी खूप जास्त वैतागलेलो पण. जे लोकं पोरं पण वैतागतात. पण पहिले जे 6 महिने आहेत, तेव्हा मला असं वाटलं की मी काहीतरी चुकीचं केलंय. चुकीचं केलंय कारण की पैसे वगैरे येत नव्हते. जर कुठलं म्हणजे साइड इन्कम तुमच्या इथे नाही आहे, तर तुम्ही तो जॉब सोडू नका, असं मी पर्सनली त्या यूथला सांगेन. हां आणि जर डेअरिंग करायची झालीच, तर ती 25च्या आधी करा. 25च्या आधी का? कारण की 25 नंतर तुम्हाला पैसे तुम्ही दुसरीकडे गुंतवू शकत नाही. तुम्हाला ती सेव्हिंग एक बाजूला करणंच आहे. 18 ते 25 मध्ये तुम्ही जी सेव्हिंग करताय, ती तुम्ही कुठेही गुंतवू शकता. काहीही करू शकता त्या पैशांचं. त्याच्यावर फक्त तुमचाच अधिकार आहे. पण 25 नंतर ते तुमची सेव्हिंग राहिलीच पाहिजे. त्याच्यामुळे 25च्या आधीच जे काय असेल ते तुम्ही डेअरिंग करा. समज कोण आपल्यापैकी जो व्ह्युअर्स आहेत आपले, त्यांच्यापैकी कोणाला जर शिर्के गुळाचा चहा असा फ्रँचायझी घ्यायची आहे, तर मग कुठल्या रिक्वायरमेंट्स आहेत ज्या फुलफिल झाल्या पाहिजेत? रिक्वायरमेंट म्हणजे जे शॉप लोकेशन आहे. मेन म्हणजे सध्या काय होतंय लोकेशन खूप जास्त मॅटर करतंय धंद्यासाठी. लोकेशन झालं. दुसरं झालं, तो जो मुलगा आहे तो स्वतः करणार आहे, की कामाला ठेवणार आहे? म्हणजे तो ॲक्चुअल त्यांचा प्रश्न आहे. पण पहिला जो करणार आहे त्यालाच मी देणार आहे. कारण की उगाचच आपला कोणतरी असेल आणि तो कामाला ठेवून करणार, तर मग ते दुकान आपलं बंद करून, आपलंच नाव खराब करून आपण घेत नाही. त्याच्यामुळं आपले अजूनपर्यंत फक्त 5च आहेत आणि टर्म एंड कंडिशन अशा आहेत आपल्याकडे, की आपण फ्रँचायझी फी सध्या कोणाकडनं घेत नाही आहोत. म्हणजे 20 ते 30 फ्रँचायझी स्टार्टिंगच्या आपण फ्री देणार आहोत. फक्त जो सेटअप आहे, त्याच्यावरती आपण खर्च करायचा आहे. म्हणजे ॲटलीस्ट ₹1,00,000 तरी सेटअपवरती खर्च होणार आहे. म्हणजे किती पण कमीतलं दुकान असू दे, सध्या ₹1,00,000 लागणारच म्हणजे लागणारच. कारण की जर धंदा स्टार्टिंगला तुम्हाला 6 महिने पुढचे वेस्ट नसतील घालवायचे, तर तुम्हाला पहिल्या धंद्यात ₹1,00,000 टाकणंच आहे. कारण की
चहा पिताना पण एक तो फील पाहिजे. लोक नीटनेटका पाहिजे, स्वच्छता पाहिजे. त्यासाठी आणि जे मेन आपलं बोर्ड आहे. सध्या लोक काय करतायत, बोर्डवर फोकस नाही करतायत. मेन जे दुकानाचं अट्रॅक्शन आहे ते बोर्ड आहे. तुमचं दुकान कसंही असलं तरी चालतंय, पण जे बोर्ड आहे ते खूप जास्त अट्रॅक्टिव्ह करते लोकांना आपल्या दुकानामध्ये यायला. जी म्हणजे धंद्याचं कसं आहे, आपण म्हणजे जेव्हा पहिला आपला कस्टमर जोपर्यंत पहिल्यांदा आपल्या दुकानात येत नाही, तोपर्यंत तो दुसऱ्यांदा परत येणारच नाही. पहिला जो फर्स्ट स्टेप असते ना, ती जाम इम्पॉर्टंट आहे धंद्यासाठी, कस्टमरची. आता आपल्या अलिबागमध्ये पण बरेच चहावाले आहेत, पण ते बोर्डकडे दुर्लक्ष केलेलं आहे त्यांनी. त्यांनी ते पैसे त्यात टाकतच नाहीत बोर्डमध्ये वगैरे. म्हणजे एक मिनिमम पकडून चला 1 ते 1.5 लाख रुपये खर्च आहे. किती पण कमीतलं करायला गेलेत आणि जास्तीतलं करायला गेलेत तरी पण 1 ते 1.5 लाखात आपला सेटअप रेडी होतोय. हां, आणि गाळ्याचं जे लोकेशन, ते डिपॉझिट वगैरे असेल ते वेगळं. आणि मटेरियल जे पकडून चला गूळ झाला, चहा पावडर झाली आणि सध्या आपण बन मास्क वगैरे चालू केलं, तर ते पण आपल्याला फ्रँचायझीमध्ये उतरवायचं आहे. त्याच्यामुळे थोड्या मी फ्रँचायझी होल्डवर ठेवल्यात. आणि आता शक्की गुळाचा चहा एकदम बेस्ट चाललाय. देवाच्या कृपेने चांगलाच चालू होता. आणि समज कोणाला चालू करायचं आहे, चहाचं असं नाही किंवा कुठलाही चालू करायचं आहे, तर बेसिक स्टेप्स काय असतील? बेसिक स्टेप्स म्हणजे पहिलं तर म्हणजे झालं कॅपिटल. म्हणजे पहिलं पैसा तर खूप जास्त इम्पॉर्टंट आहे धंदा करण्यासाठी. तर कॅपिटलसाठी पहिलं तुम्ही जॉबच करा. कॅपिटल गोळा होईपर्यंत थोडं. आणि जो प्रोडक्ट आहे, जो तुम्ही ॲटलीस्ट 50 ते 100 ठिकाणी जाऊन टेस्ट करा. जो प्रोडक्ट तुम्हाला टाकायचा आहे. म्हणजे पकडून चला मला दुधाचं चालू करायचं आहे, मसाला दुधाचं. आणि ॲक्चुअल मी ते केलेलं आहे तुम्हाला सांगतोय हां. दुधाचं चालू करायचं होतं. तर मी स्टार्टिंगला घरी दूध बनवलं, पण ते एवढं क्वालिटी नाही होतं. किती पण जाड करा, काहीही करा, ते होतच नाही, क्वालिटी होतच नाही. तर काय केलं पाहिजे, जो प्रोडक्ट आहे तो 100 ठिकाणी जाऊन फिरा. किती खर्च होणार? भारी-भारी 10,000 खर्च होणार आहे टेस्टिंगला किंवा फिरायला. तो जाऊ द्या, तो शिक्षणासाठीच म्हणजे उपयोगाला आहे. तर काय करायचं, जिथे आवडतोय त्याला स्वतःहून अप्रोच करायचं, की तुम्ही आम्हाला सांगू शकता का? 100 मधला एखाद तरी असा असणार, की तो तुम्हाला सांगणार. मी स्वतः पुण्याला गेलो, दुधाचं चालू करायचं म्हणून. रिसेंट 10 दिवसाची गोष्ट आहे आत्ताची. पुण्याला गेलो, त्या मित्रासोबतच. आणि नंतर जवळ-जवळ 7 का 8 ठिकाणी दूध पिलं. सगळीकडचं एकदम बेस्ट होतं. प्रत्येकाला विचारलं, "तुम्ही सांगू शकता काय? सांगू शकता काय?" प्रत्येकजण नाहीच बोलला होता. 7 जण नाही बोलले. परत 8वा बोलला, की "मी तुम्हाला सांगतो. पण तुम्ही दुकान बंद व्हायची वाट बघा." तर आम्ही तिथं पोहोचलेलो 10 वाजता रात्री. ते दुकान बंद झालं 2 वाजता. 2 वाजेपर्यंत तिथंच होतो आम्ही. पण जी 2 नंतर त्यांनी आम्हाला इन्फॉर्मेशन दिली, ती वर्थ होती. म्हणजे ती 4 तास वेट केला, ती वर्थ होती आणि सकाळी 6 वाजले मला घरी यायला. तर मग जो प्रॉडक्ट आहे तो जाम इम्पॉर्टंट आहे. म्हणजे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. धंदाच करायचा आहे ना तुम्हाला, तर मग प्रॉडक्ट पण त्या क्वालिटीचा पाहिजे. जॉब म्हणजे जॉब करणं सोपं आहे काम, अवघड नाही आहे. फक्त विषय काय, जॉब 8 तास आहे आणि ते तुम्हाला वरच्या लोकांचं ऐकायला लागतं, शिव्या खायला लागतात. त्याच्यामुळे तो कंटाळा येतो. बिझनेसमध्ये कसं आहे, तुम्हाला टाईम म्हणजे कमीच आहे. किती पण टाईम द्या धंद्याला, कितीही टाईम द्या दिवसभरात, तो धंद्याला कमीच आहे. त्याच्यामुळे जो प्रॉडक्ट ठरवाल, तो एक लिमिटेडच ठरवा, 1 ते 2 आणि ते फेमस करा. त्या प्रॉडक्टची क्वालिटी कशी वाढवता येईल, ते तुम्ही बघूनच मग धंदा चालू करा. पहिलं 100 लोकांना टेस्टला पण द्यावं. बरोबर. तर तुम्ही दादाच्या ह्या स्टेप ज्या सांगितल्यात, ह्या नक्की फॉलो करून बघा. आणि अजूनपर्यंत जर तुम्ही सिरके चहाला भेट दिला नसेल, तर नक्की भेट द्या. तुम्हाला मी गॅरंटी देतो, तुम्हाला चहा नक्की आवडेल. तर दादा, आजचा पॉडकास्ट कसा वाटला तुला? मस्त वाटला. एकदम मस्त आहेत आपले दादा. म्हणजे बोलायला पण एकदम छान आहेत आणि समोरून समजवतात. मला एवढं बोलता येत नव्हतं स्टार्टिंगला, पण नंतर त्यांनी सपोर्ट करून मला चांगलं बोलायला शिकवलेलं आहे कॅमेऱ्यामध्ये. धन्यवाद. तर मंडळी, पुन्हा भेटू एका नव्या स्टोरीसोबत पुढल्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.